नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट निकालासंबंधित आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न सोडवले 199 आणि मार्क पडले 0। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षेचा निकाल लावण्याचा आधीच विलंब केला गेला। त्यात आता 187 विद्यार्थ्यांना 0 मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत। शुभदा बागुल या विद्यार्थिनींनी 199 प्रश्न सोडवले होते तरीही 0 मार्क मिळाले आहे। विशेष म्हणजे 2022च्या टेट परीक्षेत 103 मार्क मिळाले होते। आता अधिक अभ्यासपूर्व परीक्षा देऊनही 0 मार्क कसे, असा प्रश्न उपस्थित केला आहे। याबाबत पुरावे हाती लागत असून लवकरच कोर्टात जाऊ असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे। परीक्षार्थी सुमित सातपुते यांनीही यंदाचा निकालावर आक्षेप घेतला आहे। मागील परीक्षेत पेपर अवघड असूनही 200 पैकी 99 गुण मिळाले होते। यंदा पेपर सोपा असूनही फक्त 92 गुण मिळाले। सुहासिनी ढापरे यांनीही निकालाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे। रुपेश्री नागणे यांच्या मागील परीक्षेत पेपर अवघड जाऊन 103 मार्क आणि यंदा सोपा असून 103 मार्क पडले आहेत। त्यामुळे निकालाबाबत शंका वाटते असे त्या म्हणाल्या। परीक्षा आणि निकाल दोन्ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडले आहे। IBS यासारखी संस्था हे सर्व राबवित आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोप निराधार आहे, असे डॉ. महेश पालकर अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद यांनी म्हटले आहे। म्हणून शंकेला वाव। राज्य परीक्षा परिषदेने यंदा फॉर्मॅट बदललेला आहे, त्यामुळे शंकेला अधिक वाव निर्माण झाला आहे। मागील अर्थात 2022च्या टेट परीक्षेचा निकाल जाहीर झाले तेव्हा त्यात अनुक्रमांक, आसन क्रमांक, नोंदणी क्रमांक, आरक्षण वर्ग, लिंग, जन्मतारीख, नाव, पेपर 1 आणि 2 चे गुण यासह एकूण पैकी किती अशी सविस्तर माहिती दिली होती। यंदाच्या निकालपत्रकात मात्र अनुक्रमांक, नाव, आसन क्रमांक, नोंदणी क्रमांक आणि एकूण पैकी किती गुण मिळाले इतकीच मर्यादित माहिती दिली आहे। असं का, असा प्रश्न विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे। राज्य परीक्षा परिषदेने टेटचा निकाल लावताना उमेदवारांचा रोल नंबर, जन्मतारीख, आरक्षण, अभियोग्यतेचे मार्क आणि बुद्धिमत्तेचे मार्क दाखविणारे वेगळे कॉलम होते। त्याद्वारे अधिक पारदर्शकता ठेवली होती। यावेळेस केवळ उमेदवारांचे नाव, रोल नंबर, एकूण मार्क असे दिले आहे। मागील परीक्षेचा निकाल ज्या फॉर्मॅटमध्ये प्रसिद्ध केला तसाच यावेळेस लावावा अथवा तीव्र आंदोलन केले जाईल, असे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी म्हटले आहे। अधिक चांगले गुण मिळावेत म्हणून मी खूप अभ्यास करून यंदाची टेट परीक्षा दिली होती। वेळेअभावी एक प्रश्न राहून गेला आणि 200 पैकी 199 प्रश्न मी सोडवले होते। यासाठी मी रात्रंदिवस झटून अभ्यास केला होता, त्यासाठी क्लास देखील लावला होता। जास्त मार्क मिळवून पवित्र पोर्टलमार्फत नोकरी मिळेल अशी आशा पल्लवित झाली होती। प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर धक्काच बसला, असं मत शुभदा बागुल टेट परीक्षार्थी यांनी म्हटले आहे। तर ही होती शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।